हॅलो एव्हरीवन, आज आपण या व्हिडिओमध्ये रोटेशनल डायनामिक्स जो 12वीचा पहिला धडा आहे फिजिक्समधला त्या चॅप्टरचे आपण वन शॉट बघणार आहोत. तर सर्वात प्रथम बेसिक्स ऑफ सर्क्युलर मोशन म्हणजे जे काही 2-4 फॉर्म्युले येतात ते अशा प्रकारचे आहेत. S=r θ आणि V=r ओमेगा यावर खूप सारे प्रश्न बनलेले आहेत. MST CET 2005 मध्ये 5-6 मध्ये यावर प्रश्न आलेले होते. नंतर जे असते ते असते टँजेन्शियल ॲक्सलरेशन, ते डिनोट केल्या जाते AT, आणि ते त्यांचा फॉर्म्युला आहे AT=r अल्फा. नंतर जे असते ते सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन इज गिवन बाय v²/r किंवा ω²r, वेअर v इज वेलोसिटी अँड ओमेगा इज अँग्युलर वेलोसिटी. नंतर जे आहेत ते आहेत कायनॅमेटिकल इक्वेशन्स. हे आपण 9वी-10वीत पण शिकलेलो असतो. v=u+at, s=half ut + half at स्क्वेअर, v²u² + 2as. आणि चौथं जे आणि महत्त्वाचं कायनेटिक इक्वेशन ठरते ते असते s=u+v/2 जे की यात वरच्या तीनही इक्वेशनचा यूज करून बनलेला असते. ज्यावेळेस ॲक्सलरेशन दिल्या जात नाही त्यावेळेस आपण या फॉर्म्युल्याचा यूज करून 3 गोष्टी जेव्हा दिलेल्या असतात तेव्हा आपण चौथी टर्म आपण काढू शकतो. त्याचप्रमाणे हे जसे लिनियरचे आहेत तसे रोटेशनलचे हे चार इक्वेशन आहेत ते नंतर हा 12वीचा पार्ट इथून सुरू होतो. त्यामध्ये सर्वात पहिले सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला असा असतो CP=mr²/r, ज्यामध्ये m म्हणजे ऑब्जेक्टचं मास, v म्हणजे वेलोसिटी अँड r इज द रेडियस. आणि याला आपण मॉडिफाय करून mr⍵² असं पण लिहू शकतो, वेअर ओमेगा इज अँग्युलर वेलोसिटी. आणि त्याचाच दुसरा थर्ड व्हर्जन असते mv ओमेगा. नंतर असतात ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यामध्ये सर्वात पहिले असते व्हेकल अलॉंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. त्यामध्ये आपण वेलोसिटी काढत असतो. त्या वेलोसिटीचा फॉर्म्युला असतो v=√rg μ. आणि त्याचमधला एक टॉपिक असतो वेल ऑफ डेथ, आणि त्यामध्ये असते v=√rg/μ, वेअर μ इज द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. नंतरचे जे टॉपिक्स आहेत ते आहेत व्हेकल ऑन अ बँक रोड. त्यामध्ये 2 प्रकारच्या वेलोसिटी असतात, Vmin आणि Vmax. Vmin म्हणजे आपण कमीत कमी किती वेगाने त्या बँक रोडवरून ते व्हेकल नेऊ शकतो. त्यासाठी फॉर्म्युला असतो Vmin=√rg tan θ - μs/1 + tan θ. आणि Vmaxसाठी असतो rg tan θ √rg tan θ + μs/1 - μs tan θ. अँगल. नंतरचा जो काही कन्सेप्ट येतो त्याला आपण म्हणतो कोनिकल पेंडुलममध्ये जे टेन्शन असतो त्या बॉबमधलं ते दिल्या जाते mg sec θ, आणि सेंट्रिपिटल फोर्स दिला जातो mg tan θ. अँग्युलर वेलोसिटी दिल्या जाते ω=√g tan θ / L cos θ, वेअर L इज द लेंथ ऑफ द कोनिकल स्ट्रिंग. नंतर टाइम पिरियड्स ऑफ कोनिकल पेंडुलम इज गिवन बाय t = 2π√L cos θ / g. नंतरचा जो कन्सेप्ट असतो या चॅप्टरमधला तो असतो व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फार काही डिफिकल्ट पोर्शन नाही आहे. काही स्पीड लर्न कराव्या लागतात. जसं बॉटम मोस्ट स्पीड असते √5rg, मिडलमध्ये असते √3rg आणि सर्वात टॉपमध्ये असतो √rg. बॉटम ॲज लोवेस्ट मायनस बॉटम ॲज टॉप हायेस्ट इज इक्वल्स टू √6rg. आणि टेन्शन ॲट एनी पॉईंट इज गिवन बाय टेन्शन mv²/r + mg cos θ. हे असते अंडर ग्रॅव्हिटी. हे जे आपण पहिले जे स्टडी केलं ते असते अंडर ग्रॅव्हिटी. दुसरं असते विथ द हेल्प ऑफ रॉडमध्ये फक्त बॉटममधल्या स्पीडचा अभ्यास करावा लागतो आणि ती असते √4rg. आणि हे आतापर्यंत जे झालेलं असते ते असते सर्क्युलर मोशन. याच्यानंतर असते रोटेशनल
रोटेशनल मोशनमध्ये कायनेटिक एनर्जी जे गिवन जसं आपण लिनियर मोशनमध्ये के इक्वल्स टू हाफ एम स्क्वेअर असते, तशाच प्रकारे इथे के इक्वल्स टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर आणि याचे अल्टरनेट फॉर्म्युले असे असतात ई इक्वल्स टू 1/2 एल स्क्वेअर अपॉन आय. आणि हे आपण कसं प्रूव्ह करू शकतो तर इथं आपण एक ओमेगाने आयने मल्टिप्लाय केलं आणि खाली आयने डिवाईड केल्यावर आय ओमेगा स्क्वेअर म्हणजेच लिनियर अँग्युलर मोमेंटम आपण इन टर्म्स ऑफ अँग्युलर मोमेंटम याला डिराईव्ह करू शकतो. नंतर जे रिलेटेड असतात अँग्युलरमध्ये जसं क्वांटिटी असतात तसेच रोटेशनलमध्ये क्वांटिटी असतात. टॉर्क टाव इज इक्वल टू आय अल्फा, वर्क डन इक्वल्स टू टाऊ थीटा, पॉवर इक्वल्स टू टाऊ ओमेगा. हे नंतर काही शॉर्टकट असतात. ओमेगा इक्वल्स अल्फा इक्वल्स टू ओमेगा बाय टी, एफ आर इक्वल्स टू आय अल्फा वेअर आर इज रेडियस, एफ इज फोर्स, आय इज मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अल्फा इज अँग्युलर ॲक्सलरेशन. कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम I1 ओमेगा 1 इक्वल्स टू I2 ओमेगा 2, टाऊ इक्वल्स टू DL बाय DT. यावर पण खूप सारे प्रश्न आले होते. नंतरचा जो ब्रॉड कन्सेप्ट आहे या चॅप्टरमधला त्याचं नाव आहे ते म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क्रीट बॉडी इज गिवन बाय DMR स्क्वेअर, DMR स्क्वेअर म्हणजेच MR स्क्वेअर. रेडियस मोमेंट ऑफ इनर्शिया झाल्यानंतरचाच टाईप असतो रेडियस ऑफ गायरेशन. मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करण्यासाठी जे काही टूल्स यूज केले जातात त्यासाठी 2 थेरम्स आहेत. थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस अँड थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिसनुसार I0 इक्वल्स टू IC प्लस MS स्क्वेअर मोमेंट ऑफ इनर्शिया अशा प्रकारे कॅल्क्युलेट करू शकतो. नंतर जो थेरम असतो तो असतो मोमेंट ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस IZ इक्वल्स टू IX प्लस IY मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिफरंट बॉडीज आपण नंतर बघणार आहोत. त्याआधी when an object is cut into half part then moment of inertia become hard but without changing mass and radius is same. Moment of inertia चे काही शॉर्टकट आहेत. Moment of inertia is inversely proportional to directly proportional to radius square, directly proportional to radius आणि directly proportional to n raised to 1/3. आता तुम्हाला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n raised to 1/3 हे समजलं नसेल तर यासाठी आपण एक प्रश्न दाखवणार आहोत. नंतर काही स्टँडर्ड बॉडीचे मोमेंट ऑफ इनर्शिया जसं की रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी डायमीटर इज हाफ MR स्क्वेअर, अबाउट एंड 2 MR स्क्वेअर, अबाउट ट्रान्सफर थ्रू सेंटर इज MR स्क्वेअर. नंतर असतो डिस्क मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट its center is MR square. Moment of inertia about diameter is 1/4 MR square. Moment of inertia tangent to its plane perpendicularly 4/5 MR square. Tangent to its plane is 3/2 MR square. नंतरचा जो स्टँडर्ड बॉडी असता तो असतो रॉडच्या मिडल सेंट्रल ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो mL²/12 आणि एंडचा असतो mL²/3 आणि एंड आणि सेंट्रल याचा दोघांचा मिळून मिडल जो काही असतो तो असतो 7/48 mL². नंतरची जी 2 स्टँडर्ड बॉडीज असतात ते असतात सॉलिड सिलेंडर अँड सॉलिड स्फिअर. सर्व त्यापैकी आपण सॉलिड सिलेंडरचा बघणार आहोत. सॉलिड सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट देअर सेंट्रल ॲक्सिस इज हाफ MR स्क्वेअर अँड एनी डायमीटर इज 2/3 MR स्क्वेअर. सॉलिड स्फिअरचा असतो moment of inertia about any diameter is 2/5 MR square and about any tangent is 7/5 MR square. आणि जी शेवटचे असतात ते असतात रेक्टँग्युलर प्लेट हाफ ML स्क्वेअर अँड रेक्टँग्युलर प्लेट ऑफ अ पॅरल प्लेट त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो 1/12 ML M in bracket L square plus B square. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ राईट सर्क्युलर कोन इज 3/10 MR square where R is